व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आत्ता ह्या कपड्याला खूप मागणी आहे, म्हणजे ह्या ब्लाऊजला. मी ह्याला चिकनकारी बोलते. अजून ह्या कपड्याचं काहीतरी वेगळं नाव पण आहे आणि खूप सुंदर हा मटेरियल आहे. तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी कदाचित महिला दिनाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी हे शिवते आणि त्या दिवशी ऑर्डर आलेला ब्लाऊज वेगळा होता, तो तर दाखवणारच आहे मी तुम्हाला. पण अप्रतिम ही डिझाईन दिसते आणि ह्याचे रेट तुम्ही म्हणजे वेगवेगळे आहेत. म्हणजे 150पासून जे चालू होतात ते कमीत कमी 1000पर्यंत आहे. माझ्याकडे 700 रुपये मीटरवाला पण ह्याचा शिवलेला ब्लाऊज आहे. आय थिंक हा 300 रुपये आहे. हे आहे तुम्ही जवळून पाहिलं तर प्युअर कॉटन आहे आणि याच्यावरचं डिझाईन तुम्ही पहा, बघा किती सुंदर. आणि त्याचे टिकल्या आहेत आणि हे हेवी मशीन वर्क आहे. पण काय फेंट झाला बाबा. हे बघा, हे अशी डिझाईन आहे. तर ह्याला कपडासुद्धा जास्त लागतो. हे कपडा आणून दिलेला आहे आणि मी सुद्धा ह्याचं मागवलं होतं. तर असा हा ब्लाऊज आहे, खूप सुंदर दिसतो आहे. काय व्हायला लागलं आहे, काहीतरी होतं ह्याच्यामध्ये, म्हणजे ह्याच्यासाठी म्हणते मी, क्लॅरिटीसाठी. एक मिनिट. तर हा व्ही गळा आहे आणि बॅक हुक आहे, प्रिन्स कट आहे. हा डब्यासारखा ब्लाऊज बसतो, माहिती नाही प्रिन्स कटमध्ये काय आहे. आणि व्ही हा सरळ व्ही आहे, असा व्ही जो येतो ना तशामध्ये आहे. असा थोडासा आकार घेतलेला नाही, एकदम सरळ हा एक व्ही येतो, पण तसा नाही. हा छान बसतो. तर हे बॅक साईड दाखवलं मी तुम्हाला. आता फ्रंट साईड दाखवते. हा फ्रंट साईड आहे आणि कधी कधी ना ह्याच्यामध्ये एका साईडला जो कपडा आहे ना, एक मिनिट, हा खूप प्लेन येतो. हा भाग मागे सुद्धा दिसायला, तसा असायला नको असं वाटतं, पण ह्या साईडला सुद्धा आहे. तर हे ह्याच्यात दिसत नाही, पण मोस्टली हा एवढा कपडा अगर प्लेन आला तर त्याच्यामध्ये कुठं वापरणार, नाही तर 1.5 मीटर लागतं, मग बजेट वाढतं. तर हे ऑनलाईनसुद्धा तुम्हाला ब्लाउजेस भेटतात, कमी किमतीत असतात, त्याची क्वालिटी तशी असते, चांगल्याही किमतीत असतील, तर त्यानुसार आहे. तर हा ब्लाऊज माझ्याकडून सेल आउट खूपदा झालेला, म्हणजे खूपदा मी हे ऑर्डर असल्यावर विकते. माझ्याकडे कुठलंही रेडी नसतं, ऑर्डर घेतल्यानंतरच आम्ही मापानुसार हा ब्लाऊज बनवतो. तर आमच्या डमीला थोडंसं मी व्यवस्थित हे सेट करते. हां, हे बघा. तरच मी ऑर्डर असेल तरच मी कपडा माझ्याकडे असेल ते दाखवते, त्यानुसार मी शिवते. माझ्याकडे कपडा नसेल तर मी आणून शिवते, पण माझ्याकडे कुठलाही पीस तुम्हाला रेडी भेटणार नाही. हां, माझ्याकडे एका दिवसात तुमची ऑर्डर भेटू शकते, हेही मी तुम्हाला सांगते, पण ह्याची क्वालिटी बघा त्यानुसार. आत्ता हा कपडा काहीतरी 300 की 350 रुपये मीटरने आणलेला आहे त्यांनी. आणि ह्याची शिलाई माझ्याकडे प्रिन्स कट आहे विदाउट पॅडेड, 500 रुपये आहे. आणि माझ्याकडचं अगर तुम्ही 250 रुपये मीटर, 200 रुपये मीटरने असं घेतलं तर 750पर्यंत हा ब्लाऊज बसतो. अगर 100 रुपयाचा कपडा असेल तर त्याचे रेंज कमी होतात, म्हणजे 500 फिक्सच आहे शिलाई. त्यात शिपिंग पण आलं, शिपिंगला कमीत कमी 60-70 रुपये जातात, पण ह्याची शिलाईसुद्धा तेवढीच आहे. हा समोरून थोडासा असा गळा थोडासा चेंज केलेला आहे, कारण हा गळा थोडासा राऊंडपेक्षा हा चांगला दिसतो. तुम्हाला अगर शिवून घ्यायचं असेल तर तुम्ही मला ऑर्डर करायचं असेल तर माझा नंबर आहे 9422666530वरती तुम्ही कॉल करू शकता आणि ऑर्डर देऊ शकता. कॉटन, इकत, कलमकारी, हे साटिन आणि वेल्वेट, हे इतके मी हे ब्लाउजेस डिझाईन करून तुम्हाला देते मी नेहमी. ऑर्डर असतात, पण तेच कपडा असलं की मी परत तो व्हिडिओ दाखवत नाही. पण हा कपडा थोडासा वेगळा होता आणि ह्याच्यापेक्षा जो कमी किमतीचा आहे, जो 150 रुपयाचा आहे, तो कपडाही तुम्हाला, तो ब्लाऊजसुद्धा मी दाखवते तुम्हाला. तर असा हा ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि खूप सुंदर झाला आहे आणि फिटिंगला अप्रतिम हा ब्लाऊज बसतो. तुम्हाला फक्त मापं द्यायचे आहेत. तर ह्याला अजून काहीतरी नाव आहे, लक्षात येणार न, ते मी सर्च करते आणि मग तुम्हाला पुढच्या तो ब्लाऊज दाखवताना दाखवते. आधीचा जो व्हिडिओ मी शूट घेतला होता तो जो म्हणजे ह्याच्या आधीचा जो आहे, त्याच्यानंतर मी दुसरा हा जो ब्लाऊज आहे ह्याचं शूट केलं होतं आणि बऱ्याच जणांना त्याचे स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ पाठवले होते. मला वाटतं मी यूट्यूबवर पण टाकलं की नाही, व्हिडिओ शूट केलेलं पण टाकलं की नाही माहिती नाही. पण बऱ्याचदा कसं व्हायला लागलं आहे, जे शूट करतोय त्याचं ॲडिट करून त्याला व्यवस्थित टाकणं हे बऱ्यापैकी जमत नाही आहे, हे मी खूपदा सांगायला लागले. पण ह्याच्यापुढे मी रेग्युलर राहणार आहे. मी रोजचं म्हणते, पण होतं कधी कधी. तर तो ब्लाऊज तुम्ही पूर्ण स्टँडला पाहिला आणि हा तुम्ही ब्लाऊज पाहून घ्या. तर असा आहे ह्याचा कपडा, हे बघा, हे असं आहे. इथं थोडंसं प्लेन आहे आणि हे अशा पद्धतीने शिवलेले, दोन्ही सेमच आहे, डिझाईन सेमच आहे, मापं सेम आहेत आणि फक्त हा कपडा वेगळा आहे. तो कपडा महागातला आहे आणि तो मला शिवायला पण आलेला नाही आणि मी ऑर्डर ज्यांची होती त्यांच्यासाठी पण मागवलेला. पण हा असा आहे, तुम्हाला पूर्ण हा दिसतो, ह्याला अशी डिझाईन आहे. बरेचसे असे ब्लाउजेस शिवलेले आहेत ज्याचे ह्याच्यामध्ये थोडंसं ऑफ व्हाईट आहे किंवा थोडं पूर्ण व्हाईट किंवा ह्याच्यामध्ये कलर. आता बरेच जण कलरचं, मी ब्लॅक पण शिवलेलं आहे.
ब्लॅकचा व्हिडिओ मी अजून टाकलेला नाही आहे, की टाकलाय बघते मी आणि तोही टाकते. तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता तुमच्या मापानुसार. ह्याच्यात म्हणजे तुम्ही जे सांगतील तसं कस्टमाइज करून आम्ही देऊ. म्हणजे कोपऱ्यापर्यंत हात पाहिजे, प्लेन पाहिजे, कोणाला इथपर्यंत पाहिजे, कोणाला असं पाहिजे किंवा पपवालं पाहिजे, काही जसं तो कपडा वाढेल त्याचे त्या किमती वाढतील, हेही मी तुम्हाला सांगते. आधीचा जो तुम्ही पाहिलेला आहे तो कपडा महागातला आहे, हा कमीचा आहे. हा मला वाटतो 150 रुपये मीटरवाला आहे. स्लीवला फक्त अस्तर येत नाही, बाकी पूर्ण अस्तर लावलेलं असतं. प्रिन्स कटच असतं. ह्याच्यामध्ये जो गळा तुम्ही सांगताय ते गळा शिवतो आणि मॅगे पाठीमागे हुक असतात. हे तुम्हाला हुक, एक मिनिट कुठं गेलं, हां हुक कुठं गेलं म्हणते, लावलेच नाही तर कुठं ना. हे असे इकडे हुक लावतात आणि इकडे हे असं आणि फिटिंगला खरंच सांगते खूप छान बसतो. आणि व्हाईट ब्लाऊज तुम्हाला कशावरही चालतो. म्हणजे तुम्ही कुठल्याही कॉम्बिनेशनच्या ह्याच्यामध्ये, सिल्कच्या साडीवरती किंवा दुसरे प्रिंटेड साडीवरती, इरकल साडीवरती काही नसेल तर ब्लॅक आणि व्हाईट हा फिक्स आहे. आम्ही लहान होतो तेव्हा आईकडे कॉमनच 2 बाकी रंगीबेरंगी असायचे, कुठल्याही ते तर मॅचिंग करायचेच नाही. आई आता पण माझी मॅचिंग करत नाही. मला वाटतं कुठल्या तर व्हिडिओमध्ये ती तुम्हाला थोडीफार दिसली असेल. माझ्याकडे आत्ता होती ती, तिला माहीत पण नाही हे मी काय करते असं, ते कारण नाही समजत. तिच्याकडे मोबाईल पण नाही, साधा मोबाईल पण नाही, हे मी तुम्हाला सांगते. त्यामुळं तिला ह्या गोष्टी समजत नाहीत. पण तिच्याकडे ब्लॅक आणि व्हाईट हा फिक्स राहायचा आणि व्हाईट आवर्जून घालायचं आहे. ब्लॅक तरी अजून चालायचं नाही, हे कार्यक्रम आहे, चांगला कार्यक्रम आहे, त्याला काळं घालायचं नाही असं डोक्यात बसलेलं असतं. तर बाकी सगळे पण व्हाईट हा त्यांच्याकडे असायचा, प्लेन असायचा, चिकनकारी नाही. आणि नंतर हे पण हे करता म्हणजे वापरा लागल्यानंतर. त्यामुळं व्हाईट हा लहानपणापासूनचा पाहिलेला ब्लाऊज आहे, जो मामी किंवा आई वापरले. आजी तर चोळीच वापरायची, म्हणजे खणाचं कापड वापरायची, ती दुसरं कुठलंही वापरायची नाही माझी आजी. इरकल साड्या कॉटनच्या आणि खणाचा ब्लाऊज, आणि तोही चोळी वेगळ्या पद्धतीने शिवतात. मला वाटतं मी 2दा का 3दा शिवलेला आहे. आजी स्वतः शिवायची, म्हणजे विळीवर चिरून हाताने शिवायचे ते. म्हणजे काय त्यांचं डोकं असेल, आपण कुठल्याच ह्याच्याने त्यांची बरोबरी करू शकत नाही. त्यांचं टॅलेंट ते वेगळंच आहे आणि आपलं खूप आपण त्यांच्यापेक्षा मागे आहोत असं मी स्पष्ट सांगते, माझ्या मते तरी. कारण माझी आजी त्यावेळेस म्हणजे आता माझंच वय 50शीला आले मी, किती वर्षा का म्हणजे आता तिला जाऊन पण मला वाटतं 27 वर्ष झालं, अजूनही मी विसरलेले. आणि माझ्या आजोबांना ते जे करायचे, माझे आजोबा शेती करायचे, सगळे पिकं घ्यायचे, आंब्याचे व्यापारी होते, प्रसिद्ध होते शेती करण्यामध्ये ते. आणि आजी पण शेती पण करायची आणि हॉटेल. आणि पुढे माझे मामा, म्हणजे मामाला आप्पा बोलते, ते सुद्धा खूप परफेक्ट आत्तासुद्धा खूप छान शेती करतात. म्हणजे पहाटे 5ला उठणार म्हणजे उठणार, रात्री लवकर झोपणार म्हणजे झोपणार, रेग्युलर शेताला जाणार. कधी तर जमलं तर मी तुम्हाला दाखवते. म्हणजे आपली आधीची पिढी जी होती ती फिट्टो होती आणि ती आपल्यापेक्षा प्रचंड मेहनती होती. हे काही केलं तर आपण मान्य करावं लागेल. त्यांना तेवढ्या सोयी नव्हत्या जेवढ्या आपल्याला सुखसोयी आहेत. तो विषय निघाला म्हणून ते मी तुम्हाला सांगितलं. तर चालेल, हा बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे हा ब्लाऊज आहे. शूट घ्यायचं, ॲडिट करताना तो कुठंतरी डिलीट व्हायचं, असं जरा व्हायला लागले. आता हे सगळे व्यवस्थित व्हिडिओ मी ॲडिट करते. चालेल, चला. शेवटी आमच्या डम्मीने ब्लाऊज घातला. बघा किती छान दिसतो, गळा खूप छान दिसतो, डिझाईन खूप छान आहे, स्लीव खूप मस्त दिसतात ह्याचे आणि प्युअर कॉटन आहे. तर पूर्ण सविस्तर मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आधी व्हिडिओ घेतल्यानंतर दुसरा व्हिडिओ घेऊन जो डिलीट झाला त्याचा खूप पश्चाताप होतो, पण ठीक आहे, ब्लाउजेस होते म्हणून मी परत म्हणजे शूट घेतला त्याचा जो होता तो. तर असं खूप सुंदर असा हा बसतो, बॉक्स म्हणजे डब्यासारखा बसतो. गळा उतरत नाही, शोल्डर उतरत नाही किंवा तुम्हाला कुठंही लूज वाटत नाही. परफेक्ट असा हा प्रिन्स कटचा ब्लाऊज बसतो आणि ह्याच्यामध्ये सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला ब्लाउजेस भेटतील. ब्लाऊज कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला ब्लाऊज हवं असेल तर माझा नंबर आहे 9422266530 वरती कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपवरती मेसेज करा. तुम्हाला घरपोच ब्लाउजेस भेटतील कितीही तुम्ही ऑर्डर केले तर. आणि अजून एक सांगते मी तुम्हाला, ऑर्डर जरा लवकर द्या. कधी कधी माझ्याकडे कपडा अवेलेबल असेल तर एका दिवसात होतो, कपडा अवेलेबल नसेल तर थोडंसं वेळ लागतं आहे, म्हणजे 4-5 दिवस. आणि तुम्हाला अर्जंट असेल तर मला कोरिअरही तितकं अर्जंट करावं लागतं आहे, पोस्टाने करावं लागतं, तर त्याच्यात 7-8 दिवस जातात. त्याच्यामुळे मी सविस्तर दर व्हिडिओमध्ये सांगते. तेच काय सांगते असंही तुम्हाला वाटत असेल, पण फक्त हाच कारण आहे की मी ह्या गोष्टी तुम्हाला परत सांगते. लवकर ऑर्डर करा. आणि तुमच्याकडे हा ब्लाऊज खरंच सांगते असायलाच हवा. तुम्ही शिवून तरी घ्या आणि मस्तपैकी कुठल्याही साडीवरती तुम्ही मिसमॅच करा, खूप सुंदर दिसतो.